नमस्कार, मी शुभमराज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात ही विशेष बातमी. कोल्हापूरच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आणि कोल्हापूरमधील धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरमधील जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना बाल कल्याण संकुल या ठिकाणी दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामधून मुलांचे डोळे, दात, कान, नाक आणि घसा तसेच त्वचारोग आणि इतर जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरात कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी सहभाग घेतला होता. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर आणि कोल्हापुरातील धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना बाल कल्याण संकुल येथील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत आरोग्य शिबिर कोल्हापूर जिल्ह्यात 29 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिरात कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी सहभाग घेतला होता. या आरोग्य शिबिरामध्ये मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना औषध पुरवठा करण्यात आला. यामध्ये मुलांचे डोळे, दात, नाक, कान, घसा, त्वचारोग, स्त्रीरोग आणि जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निवेदिता पवार, धर्मादाय सह आयुक्त कोल्हापूर या होत्या. तर कार्यक्रमाचे नियोजन माननीय शरद वाळके, सहाय्यक धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी केले. तर कार्यक्रमासाठी जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना बाल कल्याण संकुल कोल्हापूरचे उपाध्यक्ष माननीय VB पाटील, मानद कार्यवाह माननीय श्रीमती पद्मजा तिवले मॅडम आणि कोल्हापूर जिल्हा ट्रस्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट कीर्तिकुमार शेंडगे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बाल संकुलातील मुलांसाठी न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून धान्याचे वाटप करण्यात आले. बाल संकुलाच्या मागणीप्रमाणे यापुढील काळात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येईल अशी हमी श्रीमती पवार मॅडम यांनी या ठिकाणी दिली. तसेच या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा ट्रस्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील अधीक्षक श्री अरुण भुईकर, श्री विशाल क्षीरसागर, श्री राहुल पाटील, श्री शिवराज नाईकवडे, रुग्णालय निरीक्षक श्री महादेव जावळे आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि बाल कल्याण संकुलातील सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. या आणि अशाच इतर बातम्यांसाठी SP9 मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.